मराठ्यांचे क्रांतिसूर्य अखिल भारतीय छावा संघटनेचे सर्वेसर्वा एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचं पोरग ज्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून वयाच्या 16 वर्षी एक क्रांतिकारी पाऊल उचलून एक समाजाचं ध्येय वेडं होऊन ज्यांनी समाज हितासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं असे मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंती या जयंतीनिमित्त त्यांना अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो। आज अण्णासाहेबांची जयंती अण्णासाहेब जाऊन आज जवळजवळ 10 वर्ष या ठिकाणी होत आहे। वयाच्या 16 वर्षी चालू केलेला संघर्ष वयाच्या 35व्या वर्षी त्या ठिकाणी थांबला आणि वयाच्या 35व्या वर्षी अण्णासाहेब जावळे पाटील आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले। परंतु विचार केला तर वयाचं 16 वर्ष म्हणजे धोक्याचं वर्ष असतं असं म्हटलं जातं, कारण 16 वर्षे धोक्याच आहे। परंतु अण्णासाहेब जावळे पाटलांनी एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन मी समाजासाठी काहीतरी करू शकतो या ध्येय वेळे रूपानं अण्णासाहेब जावळे पाटील यांनी अखिल भारतीय छावा संघटनेची निर्मिती केली। छावा संघटनेची निर्मिती करत असताना अण्णासाहेब जावळे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन सर्वसामान्य समाजांना 18 पगड जातीच्या आणि 12 बलुतेदारांना सोबत घेऊन अखिल भारतीय छावा संघटनेची त्या ठिकाणी निर्मिती केली। छावा संघटनेची निर्मिती करत असताना अण्णासाहेब जावळे पाटलांनी जे माजलेले पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांना घोडा लावण्याचं काम अण्णासाहेब जावळे पाटलांनी केलं आणि जे माजलेले अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचं काम अण्णासाहेब जावळे पाटलांच्या माध्यमातून झालं। परंतु ह्या ध्येयवेळे समाज कार्य करणारे अण्णासाहेब जावळे पाटील यांच्यावर ज्यावेळेस वयाच्या 35व्या वर्षी 48 केसेस होत्या, अटक वॉरंट निघालं होतं, महाराष्ट्र शासनानं त्यांना अटक वॉरंट काढलं होतं। परंतु साहेबांनी त्यावेळेस एकच सांगितलं होतं, जर अण्णासाहेब जावळे पाटलाच्या केसाला धक्का लागला तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। हे 48 गुन्हे कशाचे होते की अण्णासाहेब जावळे पाटलांनी सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी स्वतःवर 48 गुन्हे घेतले आणि वयाच्या 35व्या वर्षी हा क्रांतिकारी सूर्य हा समाज प्रबोधनकार या ठिकाणी आम्हाला सोडून गेला। परंतु अण्णासाहेब जावळे पाटलांचे विचार वसा आणि वारसा पुढे अखंडपणे चालू ठेवण्याचं काम अण्णासाहेब जावळे पाटील यांचे मावळे त्या ठिकाणी महाराष्ट्रभर करत आहेत। आज या अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पंढरपूर तालुका संपर्क प्रमुख म्हणून कार्यालय संपर्क प्रमुख म्हणून सौभाग्यवती मयुरी माळी यांची या ठिकाणी आपण निवड करतोय। मी मयुरीताईंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना शब्द देतो की अण्णासाहेब जावळे पाटील यांचे सर्व छावे तुमच्या कायम सुखादुःखात सोबत असतील आणि तुमच्या माध्यमातून अखिल भारतीय छावा संघटनेचं काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि छावा संघटना अधिकाधिक मजबूत करावी एवढ्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला या जयंतीच्या माध्यमातून आणि आपल्या निवडीच्या माध्यमातून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा। बोल बाबा जय छावा। अण्णासाहेब जावळे आम्ही तुमचे